हाय, नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण स्टीलची भांडी जी डल झालेली असतात, मेनली कढई, कुकर आणि इतर चहाची गाळणी, हे नेहमी लागणारी स्टीलची भांडी आपली नंतर हळूहळू अशी डल होत जातात. तर ती परत कशी चमकवायची, त्याचं मेंटेनन्स, डीप क्लीनिंग कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पहा, हे कुकर, कढई मी दाखवली. नेहमी लागणाऱ्या स्टीलच्या सुरी, तसंच स्टीलची इतर भांडी, पातेली वगैरे जी असतात ती तळाला अशी काळी पडलेली असतात आणि मागच्या साईडने पण. तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कशी चमकवायची अगदी सोप्या पद्धतीने आणि अधूनमधून काय-काय करायचं तर ते पाहूया. तर अशा प्रकारे ही मी सगळी भांडी दाखवलेली आहेत जी काळपट पडलेली. हे चहाचं भांडं पहा, अगदी आतून काळं पडतं आपण रोज घासतो तरी. तर आता पहिल्यांदा मी कढई दाखवते. कढई स्टीलची अशी चांगली दिसते, परंतु ती काळपट पडलेली आहे, अशी ब्राउनिश त्याला शेड आलेली असते. तर मी आता खायचा सोडा टाकला 1 चमचा आणि व्हिनेगर 1 चमचा टाकलेला आहे आणि नुसतं हे 2च मिश्रण घासून घ्यायचं आहे घासणीने. आपण स्टीलच्या घासणीचा किंवा तारेचा काहीच उपयोग करायचा नाहीये. मी साधं स्क्रबर घेतलेलं आहे. नेहमीचं जे आपलं भांडी घासण्याची घासणी असते तीच घेतलेली आहे. हातामध्ये ग्लोव्हज घालायचे आहेत कारण व्हिनेगरचा उपयोग केलेला आहे. तर पहा किती थोडं-थोडं काळं पाणी निघालेलं आहे. त्याचबरोबर हा कुकरही बघा तळाला मागच्या साईडला कसं काळपट पडलेलं आहे आणि हे चहाचं पातेलं. तर आता आपण ते पण त्याच प्रकारे करायला घेऊ आणि जास्त खराब असेल तर पुढे काय करायचं तेही सांगते. तर आता मी मगाशी व्हिनेगरचा वापर केला. आता मी चहाच्या पातेल्याला लिंबाचा पण वापर करून दाखवते. जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर लिंबाचं प्रमाण मात्र जास्त घ्या तुम्ही. 2 वेळा लिंबू फिरवा जर खराब झालं असेल तर. बहुतेक पण व्हिनेगरने हे सगळं काम होतं, त्याच्यामुळे व्हिनेगर वापरलं तर चांगलंच आहे. पण मी लिंबाचाही वापर दाखवलेला आहे. अगदी साधं-साधं असेल तिकडे आपण लिंबू फिरवलं तरी चालेल. तर पहा, सुरी ही कैची व्हेजिटेबल सीझर आहे, ती पण मी त्याच प्रकारे साफ केली. आता गाळणी नेहमी आपली काळी पडते चहा पावडरमुळे, तर आपण ती पण अशी घासून घेऊ. त्याला पण मी लिंबाचा वापर केलेला आहे, लिंबू आणि सोडा. तर आता पातेलं हे पहा, ज्यांचं बोरिंगचं पाणी असेल, बोरवेलचं, तर त्यांची भांडी कायम अशी डल झालेली असतात. तर हे माझं पातेलं आहे, हे त्याचप्रमाणे डल झालेलं आहे स्टीलचं. बहुतेक वेळी मी पाणी गरम याच्यात करते, तर ते खूप वेळा असं काळपट पडून जातं. मग अधून-मधून मी त्याचा असं मेंटेनन्स करते. तर आता घासून घेतलेलं आहे ते. आता हे सगळी भांडी आपण 10 मिनिटं अशीच ठेवायची. आता पातेल्याला जास्त गरज आहे, कारण बोरवेलचं जे हार्ड वॉटर होतं, तर त्याचं काही रेसिड्यू त्याच्यावर राहिलेले ते जात नव्हते. मग मी इथे टूथपेस्टचा वापर केलेला आहे. टूथपेस्ट घ्यायची आहे आणि त्याने चांगलं घासून घ्यायचं आहे. तर टूथपेस्ट पण बाकीच्या सगळ्या भांड्यांना तुम्ही असं घासून घेतली तरी चालेल. जिथे जास्त प्रमाण असेल खराब झालेलं, तर तिथे तुम्ही हे सगळं वापरून व्हिनेगर, सोडा किंवा लिंबू हे वापरल्यानंतर तुम्ही टूथपेस्टचा नक्की वापर करा. एकदम क्लीन होऊन जातं. तर आता अशी मी सगळी भांडी घासलेली आहेत. व्हिनेगर आणि जेव्हा मी सोडा टाकला तेव्हा आपण 10 मिनिटं थांबलेलो आहोत हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्या 10 मिनिटं थांबल्यानंतरच जर टूथपेस्टची गरज असेल तर मग ते 10 मिनिटानंतर घासून घ्यायचं. जसं मी आता हा कुकर वगैरे आणि ते पातेलं परत टूथपेस्टने घासून घेतलेलं आहे. तर असं व्यवस्थित झालेलं आहे आपलं घासून वगैरे. सगळी भांडी आता आपण पाण्याने स्वच्छ करून घेऊया, घासून झालेली आहेत. तर आता आपण आधी त्याच्यावर एकदा डिशवॉश लिक्विडने पण स्क्रबर फिरवून घेऊया, म्हणजे अजून चकचकीत होतील. डिशवॉशचा ॲक्च्युअली वापर नाही केला तरी चकचकीत होतात, पण मी थोडंसं थेंबर डिशवॉश लिक्विड घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे पहिल्यांदा ही जी कढई आपण पहिल्यांदाच घासून घेतलेली ती घेतलेली आहे. 10 मिनिटं आपण थांबलेलो होतो. तर आता ती घासून पहा किती स्वच्छ झाली. आधीची तुम्ही पाहिलेली आहे आणि आता ही घासून एकदम क्लीन झालेली आहे. जे ब्राउनिश डाग वगैरे होते ते सगळे निघून गेलेत. अगदी मागचे पण आणि वरचे पण. आता हे पातेलं पहा. पातेलं पण मी त्याच प्रकारे धुवून स्वच्छ केलेलं आहे. अगदी तुम्ही मागचा भाग पण पाहिला किती स्वच्छ झालाय. चहाचं पातेलं तर अगदीच ब्राउन झालेलं होतं, तेही तुम्ही पाहिलेलं आहे. तर हे चहाचं पातेलं अगदीच नवीन झालेलं आहे. कुकरसुद्धा किती नवीन वाटतो आहे. चहाची गाळणी, सुरी, व्हेजिटेबल सीझर हे पण अगदी चकचकीत झालेलं आहे. तर जेव्हा-जेव्हा आपली भांडी अशी आपल्याला डल वाटायला लागली, तर हा उपाय आपण करायचा. एक 15 दिवसाने, महिन्यातून एकदा करायला काहीच हरकत नाही. आपल्या घरातली जेवढी स्टीलची भांडी अशी काळपट पडत आली किंवा ब्राउनिश झाली असेल, त्याला एक वरती लेयर चढलेला असतो, तो अशा प्रकारे नेहमी-नेहमी साफ केला, तर कायमच आपली स्टीलची भांडी अगदी
चकचकीत राहतील. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, हे जे मी उपाय सांगितले ते कसे वाटले? तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.